आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका हा? मी काय म्हणते, आता ह्यो समजा बिझनेस मी एकटी सांभाळू शकते ना? वय तर म्हणजे आता मला इथं कुणाचीच गरज नाही. आता फक्त मी आणि मी एकटीच या बिझनेसची मालकीण आहे. मॅडम, आमचं आजचं दिवसभराचं काम संपलंय. आम्हाला आमचे पैसे द्या. घ्या. एक दिवस काम नाही केलं तर आल्या भिका मागायला. चला निघा, महिन्याच्या अखेरीस हिशोब केला जाईल. तुमच्या माहितीसाठी सांगते, इथे गडी लोकांना रोजच्या रोज पगार दिला जातो. रोजंदारीवर असतात ते. हो, पण आता मी नियम बदलले. असं चालणार नाही. आपण गड्यांचा पगार रोजच्या रोज देऊ. ठीक आहे, तसं तर तसं. पण मग मोलकरणी घरातून बाहेर जाताना त्यांची बी तपासणी व्हायला पाहिजे रोजच्या रोज. काका, झडती घे यांची आणि समजा नीट तपास. आणि ही पिशवी आहे ना, ही पहिली चेक कर. असं कोणी स्वतःच्या घरी चोरी करून जात नसतं. स्वतःच्या घरात मोलकरीणेस ना, लायकीत राहायचं. परत जर असं काही बोललीस ना तर असू दे. माणसाची ना आस सुटत नसते. पण कसं आहे ना वसुंधरा मॅडम, ओ आता तुम्ही मॅडम नाही राहिले नाही का? वसुंधरा, जेव्हा माणसाकडं काही नसतं ना, तेव्हा तो काय बी करू शकतो. आणि तुमच्यासारख्या गरिबांना कवा कशाची गरज लागेल सांगता येत नाही ना. मॅडम, हे घ्या आमचं सामान आणि जे काय हवं ते चेक करा. होऊ दे तुमचं समाधान. अगं अक्षरा, काय चेक करा म्हणतीयस? नाही नाही आत्या, असू दे की. कर नाही त्याला डर कशाला. करू दे काय करायचं ते चेक. घ्या. अरे यशवंता, काय करतोय तू? हा यशवंता, अरे तुला काही लाज वाटते का नाही? अरे ज्या बहिणीनं थारा दिला तुला या घरामध्ये, तिचीच झडती घेतोय. ठेव ते, ठेव म्हणलं ना. हे होऊ देणार नाही मी. ठेव ठेव आतमध्ये. यशवंता, आई गप्पा बस. या घरात चेकिंग होणारच. वा, आत्ता पतूर मी बोलले नव्हते, पण भिकारी कुठल्या भजी चोरून घेऊन चाललाय? लाज नाही वाटत? हा?
भजी चोरून सुद्धा थोबाडावर करून म्हणताय चेक करा म्हणून? कामिने, नाही, आता तुमची काही खेर नाही. तुम्हाला तर अद्दल शिकवलीच पाहिजे. चल. अगं कामिने, कामिने ऐक माझं. या रे या, समदे या आणि बघा. या घरात मोलकरणी चोरी करायला लागल्यात. तुमची अब्रू तर ना आता येशीला टांगली पाहिजे, मगच अद्दल घडल तुम्हाला. कामिने, हे गप्पा बस. एक शब्द भी बोलायचा नाही हा. लाज वाटते मला तुला जन्म दिल्याची लाज वाटते. कसलीच चाड नाही ग तुला. हा, कैदासी नाहीच पक्की. कसला सोडगवतीयास हा. त्या बिचारा काही बोलत नाही म्हणून गैरफायदा घेतेस वय. त्यांचा काय बी दोष नाही बघ यामध्ये. तो डबा म्या ठेवला त्यांच्या पिशवीत. त्यांना काय बी ठावं नव्हतं. थांबा. आई आहेस म्हणून वाचलीयस, लक्षात ठेव. नाहीतर माझा कायदा लय कडक आहे. पण तसं बी तुम्हाला असंच नाही सोडणार मी. तुमच्या तिघींना ना शिक्षा तर झालीच पाहिजे. कुठं फेडशील ग हे पाप हा. आणि खरी चोर कोण आहे ना हे तुझ्या मनाला विचार. कुठून कष्ट करून घाम गाळून आणलायस ग यो पैसा तू हा. या देवीकडे बघ. अगं तिनं रक्त आटवलं या घरासाठी. आणि हिला चोर म्हणतीस तू. चांगला न्याय आहे बघ तुझा. पण ही खेर ना जास्त काळ चालणार नाही बघ. देवाच्या दरबारात लवकरच निवाडा होईल याचा. आणि तेव्हा तोंड लपवायला बी जागा राहणार नाही तुला. हे माझा निवाडा तू नको करूस. आधी तुमचा निवाडा करू दे मला. काही बी झालं ना तरी सत्ता माझ्या हातात आहे. आणि ज्याच्या हातात काठी त्याची म्हैस. त्यामुळे यांनी जे केलं ना ती चोरीच आहे. आणि यांना त्याची शिक्षा झालीच पाहिजे. आणि तुमची शिक्षा हीच की आजची हजेरी तुम्हाला मिळणार नाही. आणि तुला मोलकरणींना डबा दिल्याबद्दल आज रात्रीचं जेवण मिळणार नाही. बसू दे ना, तुझ्या पोटाला बी चिमटा बसू दे, त्याशिवाय नाही कळणार तुला. आणि इथून पुढे जर कोणी मोलकरणींना डबा द्यायचं धाडस केलं आणि असं काही घडलं ना तर यांच्या अख्ख्या महिन्याचा पगार कट होईल, लक्षात ठेवा. आता इथं फक्त कामिनीची हुकुमशाही चालणार. आणि कुणाला बी याचा विरोध करायचा असेल ना तर आत्ताच राम राम घ्यायची तयारी ठेवा. हो काय बोलताय तुम्ही हे.
अक्षरा, काय बी बोलू नगच हिच्या मोर. जावा तुम्ही, करत जावा. आई चल. यशवंत काका, काय बी झालं तरी आज रात्री यांना अन्नाचा एक बी कण मिळाला नाही पाहिजे. बाजारात जा आणि सगळ्यांना धमकवा. या मोलकरीसनी कोणी जरी मदत केली ना तरी त्याची गाठ कामिनीशी आहे. जमणार आहे का? यांना सांगू? नाही, जमल जमल, बघतो मी. चल. काय सुख मिळतं ग अक्षरा तुझा अपमान केला की? मनाला ना अशी शांती मिळती बघ. आणि हल्ली ती संधी तूच सारखी सारखी देत असतेस. कामिनी, कामिनी, तू खरीच अश्विनला सोडवणार आहेस की नुसतं आपलं भिजत गोंगडा गालत ठेवलंय? नाही, पोलिसांनी कुणाची बी ओळख सांगितली, काय बी मध्यस्थी केली तरी ते काय त्याला सोडायला तयार नाहीत. मला माहितीये मामा, पण कसं आहे ना, केस अक्षरानं केली आणि जर तिनं माघार घेतली नाही तर अश्विन सुटणं लय अशक्य. म्हणून तर तिला तोडण्यासाठी हे समज करायला लागले. तिला इतका त्रास द्यायचा ना की अश्विनला सोडण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच उरणार नाही. त्याच्यासाठीच तर प्रयत्न करते समजे. काय तुझे प्रयत्न बी येत चालू नाहीत, ती सोंग चाललेत तुझी. ठीक आहे, तुला माझ्या विरोधात जायचंय का? जा ना, बिंदास जा. मी तर कोणाला बांधून नाही ठेवलंय. आता दगडाखाली हात आहेत म्हणून तुझ्यासारख्या गाढविणीचं पाय धरावं लागतायत. पर येळ आली की तुला तुझी जागा दाखवणारच. काय मामा, ठरलं का? नाही, तसं काय नाही. तू ठेव तुझे प्रयत्न सुरू. आई पोचलो आपण. सावकाश. सावकाश. हाव, या इथं या. सावकाश या. बस. थांबा, पाणी आणतात. हे घे. हे घे, पाणी प्या, बरं वाटेल. आई, बरं वाटतंय का जरा? काय अवस्था करून ठेवली नाही यांची.
गड्यावानी राबाची ही आणली तेव्हा मला कधीच माफ नाही करणार. तुम्ही आता विश्रांती घ्या बरं. सकाळपासून काही खाल्लं नाही, पोटात काही नाही म्हणून असं होतंय. हा अहो मी आलेच. ए बारक्या जरा तेल घेऊन ये. मी तुमच्या पायाची मालिश करून देतो म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. हा अरे नको, काही गरज नाही त्याची. आहो नाही असू द्या. अरे सुंदर नाही नको. अरे आहो द्या. अरे ऐक माझं. ऐका तुम्ही तुम्हाला बरं वाटेल. मला माहिती आहे हे समज माझ्यामुळे झालं आहे. हा ना तुम्ही नाराज झालात ना तर ते स्वाभाविकच आहे बघा. खरंच माझ्या हातून ना लय मोठी चूक झाली आहे बघा. आणि आता त्यात मला काय बी करता येत नाही ह्याच मला लय वाईट वाटतं. माझं चुकलं, मला माफ कर. सुंदर अरे माफी कशा पायी मागतोयस? आई कधी लेकरावर रागावते का? आणि मागं जे झालं ना ते समजा विसरून जा. आपल्या लेकरावरच्या प्रेमापोटी आई त्याचे कुठले बी अपराध पोटात घालते. नको काळजी करू. वय आणि तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत आहे. मी तुमच्या पायाची अजून मालिश करू का? तुम्हाला ती बरं वाटतंय ना? नको, पुरे आता. सुंदर एक सांगू, माझ्या परीस अक्षरानं लई कष्ट घेतले आहेत. तिला गरज आहे याची. कुणीतरी तिची काळजी घेण्याची, आधार देण्याची. तिला एकटं पडू देऊ नको. बायको म्हणून नाही म्हणत म्या, पर माणुसकीच्या नात्यानं जप तिला. वय आई काळजी घ्या पाहिजे, पर त्यांच्या पायाला तेल कसं लाव? अक्षरा, अहो तुमचा पाय दुखतो आहे ना? या इथं बसा. या नाही इथं बसा. या काय शोधताय? ते मीठ कुठं आहे?
तुम्ही पाय जरा शेकून घ्या, तुम्हाला बरं वाटेल, आराम पडेल. कशाला हे सगळं राहू दे ना. अहो आता कसला बी विचार करू नका. हा घ्या पाय शेकून. काय बी झालं तरी आता समद्यांनी पोट भरत जेवायचं. तुम्ही पाय शेका, तोवर मी आलोच. हा अहो आत्ता कुठे निघाला? अहो इथंच जाऊन येतो, जास्त वेळ लागणार नाही, आलोच लगेच.